माहिती देत आहो मी. तर शांत पद्धतीने ऐका. हा आहे मिक्सर. हे लाकड आहे डस्ट. हे फुल्यापासून बनवले ते लाकड. रेती आहे. त्या रेतीचं माहिती असेल तुम्हाला. सिमेंट टाका लागते. त्यांचं प्रमाण कसं असते? 50% लाकड टाकते, 10% सिमेंट आणि 40% रेती. त्याच्यानंतर इथे पाणी टाकावं लागतं. पाणी टाकून ते तिकडे जाते. तयार होते तिथे. पहिले ज्या मातीपासून विटा तयार केल्या जातात आणि आता सिमेंट पासून ज्या विटा तयार करतात त्या दोघांमध्ये काय फरक आहे? फरक म्हणजे आता जमान्याच्या हिशोबानं हाताने जेव्हा विटा तयार करायचे आणि आता मशीन याच्यामध्ये काय फरक आहे? लेबर लोकांना त्रास कमी झाला. त्याला दोन्ही पण आहे. म्हणजे जमान्याच्या हिशोबानं आता माती नाही भेटून राहिली म्हणजे माती उत्खनन करून नाही देणार सरकार. त्याच्यामुळे हिच्यावर जास्ती धाव घेतली आहे त्याने. एका दिवसात एका तासाला 900 विटा काढू शकते आपली. एका तासाला 900. आर्थिक उत्पन्न किती मिळते? अंदाजे सांगा. अंदाजे 50 ते 60 हजार महिन्याचा. लेबर खर्च सोडून 50-60 हजार. ही एका गाडीवर 2-3 हजार आपले वाचतात. दररोजच्या 2 गाड्या 4,000 रुपये आपला दिवस किती पडते. एक पीठ बनवायला 3 रुपये. 5 रुपये पीठ आपली विकते. जे पूर्ण मटेरियल आणि लेबर खर्च लेबर पकडून लाईट बिल घेऊन नाही ना टाकायचं खर्च काढून आपल्याला 3 रुपये एका पीठाचे 2 रुपये वाचतात एका. येते 4 लेबर राहतात. त्या भरासाठी 2 लेबर, एक पाणी मारासाठी म्हणजे असे 5-6 लेबर राहतात आपल्याला. जास्ती माणसाचं काम आहे पण आता माणसं भेटत नाही त्याच्यामुळे कमी याच्यात करतात. जे मजूरदार व्यवस्थित राहिले तर एका तासाला 900 विटा होतील. हो, आणि जर आता कमी राहिले तर कमी त्याच्यात निघेल. म्हणजे कधी कुणाला प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे 600 विटा एका बरोबर काढतात. जास्ती या माती पूर्ण चुकून जाईल. मशीन दुसरी आहे त्या मातीच्या विटा बनवायची मशीन निघली आहे. ते ट्रॅक्टरवर चालते. म्हणजे असं सर्व गोष्टी अशीच राहायचे मशीनमध्ये नाही का. मग ते चालत म्हणजे वारवा लागते द्यायला तर ती एकावर एक जमा जमा माती म्हणजे मिळणं आहे. त्याच्यामुळे लेबर लोक तर आलेली आहेत. ते लकडा लागते, कोयला लागते, मेहनत जास्ती आहे. कोयला हे विद्युत बनवतात ना. विद्युतचे वेस्टेजवाले लाकड इकडं आणतात. 3 येतो. पुण्याची नाही हे विटेला एक सिल्वीची विट आहे. सिल्वीची या विटेला पुन्हा जरी टाकला तर आपण सिल्वी गोल्डची जी माती याच्यात गेली हलकून देतो. सध्या उन्हाळ्याच्या एका दिवसात वारली त्याच्यानंतर 4 दिवस पाणी मारावं लागते. पाणी मारल्यानंतर 4 दिवस अजून वारू द्यावं लागेल. 8-9 दिवसाचा फिटिंग आहे. जर समजा वारलेली वीट खाली पडली तर नाही वारलेली वीट म्हणजे तुम्ही हातोडीनं म्हणजे बिल्डरसोबत त्रास नाही देत. कवट्यानं कवटे वाटली पाहिजे. ती पकली पाहिजे. पक्की जरी मटेरियल राहिला आपला जिथे पकल्यानंतर ते मजबूत होऊन जाते. राहण्यासाठी आपण या विटाचा उपयोग केलेला
कॉलम फक्त घराच्या कॉलम मजबूत पाहिजे. हा ठाकरामध्ये ठाकरा लावणे आपल्याला घरात नाही का. नाही नाही तसं पाहिजे आपल्याला खाली साईडला काय हा पण तुझ्या महाराष्ट्र त्यापेक्षा चांगले आहे. स्वस्त होते सर्व गोष्टी नाही का कोणाला काय प्रश्न कंटिन्यू आहे. आपल्याकडे जे चालते त्याच्या इथे आपण काय 3 प्रकारच्या पिठा बनवू शकतो. एक नवीनची वाली आता सुरू आहे आपल्याकडे, एक मोठीवाली येते. हो आणि प्रकार जमते यामध्ये ते एसी ब्लॅकमध्ये ते आपल्याला हे बरं आहे मोठी मशीन लागते. ते थर्माकोल वापरून एक पीठ तयार करतात ते पण जमतं काय ते गरम बनवलं लागते ना फक्त ऑइलवर चालते. लाईटचा मसाला लक्ष देऊ नये काय काय काही गरम मुलं लावा लागते. मुलं लावल्यानंतर अजून थंडी राहील. लोक चालवून विटा 10,000 1000 विटा 5,000. एका दिवसात मार्च 2024 आपण आपल्या PMC शाळेअंतर्गत क्षेत्रभेट केलेली आहे आणि ही क्षेत्रभेट राधा सिमेंट भट्टी या ठिकाणी आपण केलेली आहे.
या वीज भट्टीचे मालक सन्माननीय पडोळे देवदाजी पडोळे यांनी आपल्या भट्टीमध्ये वीज कशा प्रकारची तयार होतात, त्या एक वीज तयार करण्यासाठी काय काय लागते, किती खर्च येतो, एका दिवसात किती विटा होतात, त्या लेबर किती लागते, का लागते, सगळ्याबद्दल इत्तमभूत माहिती दिली आणि तुम्ही आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली आणि आमच्या मुलांना विशेष माहिती दिल्याबद्दल मी PMC शाळा जिल्हा परिषद आपली मागणी चौरास मुख्याध्यापक या नात्याने आपल्या देवीदाजी पडोळे यांचे आभार मानतो